लाडकी बहीण योजनेतील पैशाचं वितरण सुरू झालंय। महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं महत्वाचं पाऊल टाकण्यात आलंय। डिसेंबरचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर राज्यातील 67 लाखांहून जास्त महिलांना लाभ मिळणार आहे। निधी वितरणाची सुरुवात केली आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे। त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। आता लाडक्या बहिणींसाठी आत्ताची मोठी बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली। नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं। त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरपर्यंतचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे। नाही, साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्टमुळे, ती आता पुन्हा एकदा रुजू झालेली आहे। मी डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। कालपासून या पैसे वितरणाची सुरुवात स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी डीबीटीचं बटन दाबून केले आहे। महिलांना 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे बँकेच्या खात्यावरती अनेकांना काल सुद्धा मिळाले आहेत। आज पण या ठिकाणी जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी 10 वाजल्यापासून पहिला मेसेज नोव्हेंबरचे 1500 रुपये आल्याचा आला, त्यानंतर लगेच दुसरा मेसेज डिसेंबरचे 1500 रुपये आल्याचा आला। असं या ठिकाणी अंतराने आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही पण मेसेज महिलांना या ठिकाणी मोबाईलवरती पाहायला मिळाले आहेत। तुम्हाला पण पैशांचं वितरण झालंय का नक्की बघायचं आहे। नसेल झालं तर तुम्हाला आज पैशांचं वितरण या 15 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना करण्यात या ठिकाणी येऊ लागलंय। एकनाथ शिंदे साहेबांनी 8000 कोटी रुपयांचा GR या ठिकाणी काढला होता आणि त्या GR मध्ये पैशांचं वितरण 24 तासांच्या आतमध्ये होणार असं या ठिकाणी लिहिलं होतं। त्यापैकी सोमवारी मागील 12 तासांमध्ये पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी आता बँकेच्या खात्यावरती महिलांना झालेलं आहे। आणि आज मंगळवार आहे 30 डिसेंबर रोजी या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा व्हायला महिलांना सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय। सकाळी 10 वाजल्यापासून या पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू झालंय। यामध्ये निम्या लाडक्या बहिणींना दिवसभरामध्ये पैसे या ठिकाणी नोव्हेंबरचे मिळतील आणि उरलेल्या लाडक्या बहिणींना रात्री पैशांचं वितरण डिसेंबरचे होईल। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की नोव्हेंबरचे पैसे मंगळवार 30 डिसेंबर रोजी दिवसभरामध्ये येतील आणि डिसेंबरचे 1500 रुपये रात्रीच्या टप्प्यामध्ये आज मंगळवारी या ठिकाणी जमा होणार असल्याची मोठी माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिल्या। लक्षात ठेवा, 31 डिसेंबर आता या ठिकाणी असल्याने नवीन वर्षाच्या ज्या काही सरकारी योजना असतात तर त्यामध्ये मोठमोठे बदल या ठिकाणी होत असतात। याची सर्व जी काय माहिती आहे तर ती गोळा करण्याचं काम 31 डिसेंबरमध्ये या ठिकाणी आता होणार आहे, म्हणजेच उद्या होणार आहे। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण मंगळवार 30 डिसेंबर रोजी बँकेच्या खात्यावरती या 15 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। लाडक्या बहिणींना तब्बल 2 महिन्यानंतर पैसे वितरणाची प्रोसेस या ठिकाणी सुरू झाल्या। स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वाची माहिती दिल्या। लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे, कारण महिलाला या ठिकाणी 2 महिन्यांची तब्बल आता प्रतीक्षा करावी लागली होती। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आता आचारसंहिता सुरू होती आणि निवडणुकांचा निकाल लागण्याचा बाकी होता। अखेर सरकारच्या माध्यमातून ही सर्व प्रोसेस या ठिकाणी संपलेली आहे आणि महिलांच्या खात्यावरती कालपासून पैसे जमायला आता सुरुवात झाल्या। नोव्हेंबरचे 1500 रुपये आणि डिसेंबरचे 1500 रुपये एकत्रित 3000 रुपये या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती आज महिलांनो आता मिळायला सुरुवात झाल्या। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळलेला आहे। 24 तासांच्या आतमध्ये पैशांचं वितरण होईल असं काल त्यांनी पत्रकारांना बोलताना सांगितलं होतं। त्यापैकी अनेक महिलांना पैशांचं वितरण काल झालेलं आहे, परंतु डीबीटीची प्रोसेस या ठिकाणी थोडी हळू असल्याने काल फक्त 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण झालेलं आहे आणि उरलेल्या 15 जिल्हे जे होते तर ते 15 जिल्हे आज मंगळवार 30 डिसेंबर रोजी या ठिकाणी वाटप करण्यात सकाळपासून येऊ लागले। शिंदे साहेब म्हणाले, कोणत्याही लाडक्या बहिणींनी अजिबात तुम्ही घाबरू नका, कोणाला सुद्धा अपात्र करण्यात आलेलं नाही। सोशल मीडियावरती ज्या काही बातम्या या ठिकाणी आता 2 महिन्यापासून पसरू लागलेत, यांना पैसे येणार नाहीत, अपात्र करण्यात आले वगैरे, तर त्या लाडक्या बहिणींना सांगण्यात आले कोणी सुद्धा घाबरून जाण्याचे कारण नाही, खोट्या बातम्यापासून तुम्ही सावध राहा। अशा प्रकारचं आव्हान तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी केले आहेत
आज मंगळवार कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैशांचं वितरण होणार आहे, नेमकं तुम्हाला दिवसभरामध्ये पैसे येणार का रात्रीच्या टप्प्यामध्ये पैसे येणार, असं या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आल्या. कारण नोव्हेंबरचे पैसे दिवसभरामध्ये येणार आहेत आणि डिसेंबरचे पैसे मात्र रात्रीच्या टप्प्यामध्ये येणार आहेत. असं 2 मेसेज महिलांना या ठिकाणी आज आल्याचं बघायला मिळणार आहे. कारण काल तशाच प्रकारे सेम टू सेम महिलांच्या खात्यावरती मेसेज आल्याचा पाहायला मिळालं. बघा, काल सोमवारी 12 जिल्ह्यामध्ये काहींना त्या ठिकाणी सकाळच्या टप्प्यामध्ये, दुपारच्या टप्प्यामध्ये नोव्हेंबरचे पैसे आले आणि रात्रीच्या टप्प्यामध्ये लगेचच दुसरा मेसेज डिसेंबरचा देखील आल्याचं बघायला मिळालं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या ठिकाणी आज पैशांचं वितरण सुरू झालंय. काल जेव्हा महिलांनी आम्हाला फोन करून सांगितलं की नोव्हेंबरचा 1500 रुपये हप्ता दिवसाला आला आणि महिला फक्त 1500 रुपये मिळाले म्हणून नाराज झाले होते आणि लगेचच रात्रीच्या टप्प्यामध्ये डिसेंबरचे देखील 1500 रुपये आल्याचा मेसेज आला. ज्यावेळी अनेक महिलांनी महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारलं की पैसे नोव्हेंबरचे फक्त 1500 रुपये का पाठवले असं काल विचारलं आणि डिसेंबरचे का पाठवले नाहीत. त्यावेळी महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे दोन्ही एकत्र 3000 रुपये या ठिकाणी पाठवत असल्यामुळे या ठिकाणी 2 गट वेगवेगळे केले आहेत. पहिल्या गटातील लाडक्या बहिणींना दिवसा पैसे येतील आणि दुसऱ्या गटातील लाडक्या बहिणींना रात्रीच्या टप्प्यामध्ये आज मंगळवारी पैसे येतील. तशाच प्रकारे नोव्हेंबरचे पैसे दिवसा आणि डिसेंबरचे पैसे रात्री असं 2 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार असल्याची माहिती समोर येते. मग कोणाकोणाला आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मंगळवार पैशांचं वितरण होणार आहे, आज मंगळवार कोणाकोणाचा गोड होणार आहे, याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास आता सुरुवात करत आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून पैसे या ठिकाणी सुरू झालेत. सगळ्यांना फास्ट पैसे जमा होऊ लागलेत बँकेमध्ये. ते म्हणजे दुपारी 12 वाजता पैसे या ठिकाणी आता सोडल्याची माहिती समोर येत आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी 12 वाजता पैशांचं वितरण सुरू केल्याची माहिती आता त्यांनी दिली आहे. तुम्हाला जर विश्वास पटत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 वाजता पैशांचं वितरण आम्ही सुरू केल्याची माहिती काय सांगितली आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. आज 12 वाजता लाडक्या बहिणींना खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आत्ता सांगितलंय 12 वाजल्यापासून मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील लाडक्या बहिणींना 1500 रुपये या ठिकाणी डिसेंबरचे, 1500 रुपये नोव्हेंबरचे या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झालं आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कोणकोणत्या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हे पैशांचं वितरण आज सुरू झालंय याची अपडेट तुम्हाला लगेच समजणार आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सकाळीच 8000 कोटी रुपयांचा निधी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया तसेच पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या बँकांना दिला होता. कारण या बँकातील लाडक्या बहिणींची संख्या जर पाहिली तर 53 लाखांच्या वरती या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या बँकेमध्ये खातं उघडले आहेत. त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज पैशांचं वितरण या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे. या 15 जिल्ह्यातील 7 जिल्ह्यामध्ये आज नोव्हेंबरचे दिवसा पैसे येतील आणि उरलेल्या 8 जिल्ह्यामध्ये डिसेंबरचे रात्री पैसे येतील. असं त्या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये महिलांना पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटी करून आता बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगून टाकले, आता पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीमध्ये आता या ठिकाणी करून टाका. आता तुमच्या मनामध्ये लाडक्या बहिणींनो प्रश्न निर्माण होत असेल की आता दिवसा आणि रात्री असं 2 टप्प्यामध्ये का पैशांचं वितरण होणार आहे. बघा, या ठिकाणी बँकांचा नियम असतो की एका वेळी फक्त आणि फक्त 33 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण होत असतं. त्याचं कारण म्हणजे आता डीबीटीचा तसा कडक नियम असतो. त्याच्यावरती आता बघा 33 लाखाच्या वरती लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण एका दिवशी होत नसतं. त्यामुळे 2 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण आता सरकारच्या माध्यमातून सुरू करण्याची ऑर्डर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्या 7 जिल्ह्यामध्ये दिवसा पैसे येतील आणि रात्रीच्या टप्प्यामध्ये कोणाकोणाला 8 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल, आता याचीच अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागलेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कोणत्याही लाडक्या बहिणींना KYCची अट या ठिकाणी लावलेली नाही.
कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळण्यात सुद्धा आलेलं नाही. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवायसीची अट नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी वितरणासाठी रद्द केल्या. तुम्हाला विश्वास पटत नसेल तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले केवायसीची जी अट आहे तर ती शिथिल करून महिलांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज मंगळवार 30 डिसेंबर रोजी आता राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण केलं जाणार आहे. त्यांनी स्वतः सांगितले नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी महिलांना केवायसीची अट आता शिथिल केल्या. तुम्हीच ऐका त्यांनी काय म्हणलेलं आहे. दरम्यान केवायसीची अट राज्य सरकारकडनं शिथिल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली. हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे. केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जो आज मंगळवारी 30 डिसेंबर रोजी खात्यावरती सोडला गेलाय त्यासाठी केवायसीची अट शिथिल केली आहे. म्हणजेच आता कोणाला सुद्धा या ठिकाणी वगळण्यात येणार नाही, कारण केवायसीची अट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काढलेली आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांना बोलताना या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीमुळे आम्ही या ठिकाणी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालो आहोत, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना आम्ही कोणाला सुद्धा नाराज करणार नाही. केवायसी करण्याची जी काय काळजी त्यांना होती तर ते नवीन वर्षाच्या या ठिकाणी आता त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये काळजी करायची आहे, कारण यामध्ये काही बहिणींना सर्व्हर डाऊन येत होता, काही बहिणींना केवायसी या ठिकाणी होत नव्हती. त्यामुळे नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून ही केवायसीची अट लागू होतील. त्यामुळे डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात जो हप्ता आहे तर तो एकत्रित 3000 रुपये मिळवण्यासाठी आज मंगळवारी मार्ग मोकळा झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. मग आता हे पैसे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत? जवळपास जर या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची जर संख्या पाहिली तर 53 लाखाच्या वरती या ठिकाणी लाडक्या बहिणींची संख्या आहे. या 53 लाखापेक्षा सर्वात जास्त लाडक्या बहिणी खातं उघडलेत ते म्हणजे आता स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकेत जर खातं उघडलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी सर्वांना पैसे या ठिकाणी आज जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी जर पात्र असाल तर यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरसाठी सर्व पात्र महिला ज्या आहेत तर त्यांना सर्वांना पैशांचं वितरण केलं जाणार आहे, कारण केवायसीची अट सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आल्या. मग तुम्हाला वाटत असेल की सर्वांना हे पैसे मिळणार का? सरसकट तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींनो सर्वांना पैसे द्यायचं जर सरकारनं ठरवलं तर ते सरकारला सुद्धा अजिबात या ठिकाणी परवडणार नाही. सरकार जेव्हा सरकारी योजनांचा लाभ या ठिकाणी तुम्हाला देत असतं त्यावेळी काही नियमानुसार तुम्हाला पैसे देत असतं, हे तुम्ही विसरू नका. ते नियम तुम्हाला लागू असतात आणि त्या नियमामध्ये तुम्ही बसला, पास झाला तरच तुम्हाला पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होत असतं. जर या नियमामध्ये तुम्ही नापास झाला किंवा बाहेर पडला तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी होत नसतं. सरकारने सांगितलं या 6 कडक नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होतील म्हणजेच पात्र होतील फक्त त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली. मग कोणते 6 नियम आहेत? या नियमामध्ये तुम्ही पास होताय का? सरकारने हे नियम आत्ताच का लावले? बघा, केवायसीची अट या ठिकाणी लागू होत असली तर तुम्हाला हे नियम लावले नसते, परंतु केवायसीची अट सरकारने शिथिल केली आहे. त्यामुळे या नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील फक्त त्यांच्याच खात्यावरती आज मंगळवार 30 डिसेंबर रोजी 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी होणार आहे. मग आता लाडक्या बहिणींनो, आज मंगळवारसाठी कोणते 15 जिल्हे आहेत? या 15 जिल्ह्यातील 7 जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिवसभरामध्ये नोव्हेंबरचे पैसे येतील आणि उरलेल्या 8 जिल्ह्यामध्ये रात्रीच्या टप्प्यामध्ये डिसेंबरचे पैसे येतील. असं दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी महिलांना आज मिळण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे. बँकामध्ये महिलांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं, कारण काल बँकामध्ये इतकी गर्दी होती की त्या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा बँकामध्ये जागा नव्हता, इतकी गर्दी होती. आम्ही जेव्हा बँकामध्ये गेलो त्यावेळी तिथे या ठिकाणी गर्दीच गर्दी पाहायला मिळाली. सगळ्यात जास्त गर्दी पोस्ट ऑफिसमध्ये होती. तुम्हाला जर विश्वास पटत नसेल तर आम्ही याचा व्हिडिओ सुद्धा तयार करून आणलेला आहे आणि त्यामध्ये महिला पैसे काढण्यासाठी बँकामध्ये गर्दी रांगा लावल्या होत्या. तुम्हाला आता तो व्हिडिओ दाखवतो बघा. नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे या ठिकाणी मिळायला सुरुवात झाल्या. महिलांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचा व्हिडिओ आता या ठिकाणी आम्ही केलेला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंट मध्ये आले आहेत, त्यामुळे
महिलांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते. आता पैसे काढतानाच नंदुरबार लाडक्या बहिणींनो 100% तुम्हाला विश्वास पटला असेल की महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळण्यासाठी सुरुवात झाल्या. महिलांची गर्दी तुम्ही आत्ताच बघितली. महिला 3,000 रुपये काढून घरी घेऊन जात आहेत. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितलंय की हे 3,000 रुपये आज नोव्हेंबर डिसेंबरचे जे सोडण्यात आलेत तर ते सर्व पैसे काढून घरी घेऊन जाऊ नका. यामध्ये किमान 500 रुपये तरी तुमच्या बँकेमध्ये तुम्ही ठेवायचं आहे. त्याचं कारण म्हणजे आता नवीन वर्ष परवा दिवशी सुरू होणार आहे आणि बँकांचा कडक नियम लावण्यात आला आहे. ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत, पोस्ट ऑफिस आणि बँक ऑफ इंडियामध्ये आहे आणि महाराष्ट्र बँकेत आहे त्यांना मिनिमम बॅलन्सचा रूल बँकांनी आता लागू केला आहे. म्हणजे तुम्ही खाते तर बँकेत उघडलं आहे म्हणल्यावर त्यामध्ये मिनिमम 500 रुपये तरी किमान या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती ठेवायला पाहिजे. आणि जर तुम्ही नाही ठेवला तर पुढचा येणारा जो हप्ता आहे त्यामधून तुम्हाला 300 रुपये या ठिकाणी कट करण्यात येणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला हात जोडून विनंती केल्या, तुम्हाला आज जो नोव्हेंबर डिसेंबरचा मंगळवारी खात्यामध्ये 3,000 रुपये जमा करण्यात येऊ लागलेत त्यामध्ये 500 रुपये बँकेत ठेवा आणि 2500 रुपये या ठिकाणी आता काढून घरी घेऊन या असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. कारण तुम्ही जर आता पैसे नाही ठेवले आणि सर्वच्या सर्व पैसे काढून घरी घेऊन आला तर पुढच्या महिन्यामध्ये 300 रुपये बँक तुमची कट करून घेऊ शकते. त्यामुळे 500 रुपये बँकेमध्ये नक्की ठेवा. हा झाला वेगळा भाग. मग आज मंगळवार आहे 30 डिसेंबर. कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 15 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे बघा. लाडकी बहीण योजनेची केवायसीची अट रद्द केल्यामुळे आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ 6 कडक नियमानुसार या ठिकाणी येणार आहे. मग या 6 नियमानुसार कोणाकोणाला पैसे येणार आहेत, या 6 नियमामध्ये तुम्ही पास होताय का हे सुद्धा बघणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी पहिला नियम जो लावण्यात आला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींनो तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड नक्की असणार आहे. परंतु थोडं थांबा, आता त्याची केवायसी लाडक्या बहिणींनो तुम्ही केलाय का बघा. कारण काल जेव्हा सरकारच्या माध्यमातून चेकिंग करण्यात आलं होतं त्यावेळी 25% महिला अशा सापडलेत त्यांनी लाडकी बहीण योजनेची केवायसी केल्या परंतु रेशन कार्डाची केवायसी या ठिकाणी बाकी अजून ठेवलेली आहे. तुम्ही जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला त्या ठिकाणी झेरॉक्स जोडला असेल तर तुम्हाला रेशन कार्डाची केवायसी करणं गरजेचं होतं. कारण मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी रेशन कार्डाची केवायसी करून मग आता त्या ठिकाणी झेरॉक्स जोडा असं सांगण्यात आलं होतं. परंतु अनेक महिलांनी ही केवायसी केलेली नाही. त्यामुळे एक प्रॉब्लेम होऊ लागलाय तो म्हणजे सरकारने गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी योजना काढल्या आणि याचा पुरावा म्हणून सरकार तुमच्याकडून रेशन कार्डाचं झेरॉक्स या ठिकाणी चेक करायला सरकारने सुरुवात केल्या. परंतु ज्यावेळी असं सरकारला आढळून आलं की अनेक महिलांनी केवायसी न केल्यामुळे त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी प्रॉब्लेम येऊ लागलाय. म्हणजे केवायसी लाडक्या बहिणींची नाही बरं का, रेशन कार्डाची केवायसी न केल्यामुळे प्रॉब्लेम येऊ लागलाय. त्यामुळे तुम्ही जर नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आजच्या आज या ठिकाणी तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला रेशन कार्डाची केवायसी केलेल्या तुम्ही लाडक्या बहिणी पाहिजेत. हा झाला पहिला नियम. यामध्ये तुम्ही पास झाला आहात. आता यानंतरचे पुढचे नियम जे लावण्यात आलेत त्यामध्ये लाडक्या बहिणींनो जर पास झाला तरच तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी आता होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका. कारण आजची जी बातमी आहे तर ती GR मध्ये सांगितलेली सर्व माहिती आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी 8,000 कोटी रुपये या ठिकाणी निधी बँकांना वर्ग केलाय. यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे, विशेषत पोस्टामध्ये आहे त्या सर्वांना 15 जिल्ह्यामध्ये आज मंगळवारी पैशांचं वितरण 3,000 रुपये या ठिकाणी आता जमा करण्यात येऊ लागले आहेत. मग आता लाडक्या बहिणींनो हे 15 जिल्ह्यांची यादी कोणकोणती आहे ते जिल्हे तुम्हाला सांगणारच आहे. परंतु या ठिकाणी दुसरा नियम थोडा कडक करण्यात आलाय ज्यामध्ये 7 लाख लाडक्या बहिणींना रडावं लागणार आहे. कारण त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैशांचं वितरण या 7 लाख लाडक्या बहिणींना होणार नाही. तुम्ही वाट बघू नका अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी आता केले आहे. ते म्हणजे आधार कार्डवरील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी पत्ता चुकीचा दिलाय त्यांना आता डायरेक्ट अपात्र करण्यात आलंय. कारण त्या ठिकाणी 2 महिन्यांच्या पाठीमागे ज्यावेळी महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी चौकशीसाठी गेल्या तर त्या महिलांच्या आधार कार्डच्या पत्त्यावरती गेल्या होत्या. परंतु महिलांनी काय केले, आता आम्ही नापास होऊ, आम्ही अपात्र होऊ आणि आम्ही या नियमामध्ये नाही बसणार या भीतीने 1500 रुपये बुडतील या भीतीने आधार कार्डावरचा पत्ता चुकीचा महिलांनी दिलाय आणि त्यामुळे त्यांना डायरेक्ट अपात्र केल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना बोलताना दिले आहे. कारण तुम्ही लाडक्या बहिणींनो आधार कार्डवरचा पत्ता जर चुकीचा देत असेल
तर त्या ठिकाणी चौकशीसाठी जे महिला व बालविकास खात्याचे अधिकारी येतात तर त्यांनी घरला कसं यायचं, त्यामुळे आधार कार्डचा पत्ता जर चुकीचा दिला असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण अजिबात केलं जाणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. मग आज कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, त्या 15 जिल्ह्यांची यादी कोणती आल्या ते सुद्धा झटपटपणे पाहूया. या 15 जिल्ह्यातील जवळपास आता 150 तालुके आज मंगळवारसाठी निवडलेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्या 150 तालुक्यामध्ये या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे बघा. तुम्हाला ते जिल्हे व तालुके सांगणार आहे. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुमचा तालुका यामध्ये असला तरच तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय जालना जिल्हा. आता जालना जिल्ह्यामध्ये सर्वांनाच पैसे मिळणार नाही, फक्त 2 ते 3 तालुकेच यामध्ये निवडण्यात आलेत. यामध्ये अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी या त्या ठिकाणी तालुक्यामध्ये पैशांचं वितरण आज केले जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, जिल्हे आणि त्या जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका आहे का, कान देऊन सर्वांनी 2 मिनिटे ऐकायचं आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनो, धुळे, शिरपूर, साक्री, सिंदखेडा या 4 तालुक्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला होणार आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील कोणाकोणाला पैसे वितरण होणार आहे, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागातील लाडक्या बहिणींना आज नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये येणार आहेत. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, अर्धापूर, बोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव या भागातील लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये येणार आहेत. लाडक्या बहिणींनो, 2 मिनिटांच्या आतमध्ये झटपटपणे तुम्हाला 150 तालुके सांगणार आहे आणि जिल्हे सांगणार आहे. त्यामध्ये तुमचा तालुका जिल्हा आहे का, सर्वांनी अगदी 2 मिनिटे मोबाईल हातात धरून या ठिकाणी बसायचं आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय नागपूर. आता नागपूर जिल्ह्यातील 14 तालुके आहेत, त्यापैकी फक्त 5 तालुके निवडलेत. यामध्ये कामठी, कटोला, त्या ठिकाणी नरखेड, सावनेर, कळमशोर या भागातील लाडक्या बहिणींना टोटल 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, पेठ, देवळा या भागातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये येणार आहेत. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, यामध्ये पूर्णा, पालम, पाथरी, सोनपेठ, सेलू या भागातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील मोकाडा, जवार या ठिकाणी तलासरी, वसई या भागातील लाडक्या बहिणींना लाभ भेटणार आहे. बीड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव, राजा, नांदुरा या भागातील लाडक्या बहिणींना टोटल 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे KYC करून ठेवा, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा. नक्कीच तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.